अमरावती सभेच्या मैदानावरून बच्चू कडू आक्रमक झाले। पोलीस अधिकाऱ्यांना धरले धारेवर। सभेच्या मैदानात बच्चू कडू ठिय्या आंदोलन करत आहे। अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष उमेदवार नरेंद्र राणा यांच्या विरोधात प्रहार शक्तीजन पक्ष वतीने उमेदवार देण्यात आला आहे। या उमेदवार प्रचारासाठी आमदार बच्चू कडू यांच्या पक्षाच्या वतीने अमरावती येथील सभेचे मैदान बुक करण्यात आले होते, मात्र त्याची परवानगी रद्द करून त्या ठिकाणी अमित शहा यांच्या सभेला परवानगी असल्यामुळे बच्चू कडू आक्रमक झालेला आपल्याला बघत आहे। अमरावतीमधून आपण लावे तुम्ही अधिकारी सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी 24 तारखेला सभेसाठी बुक केले होते। इतकेच नाही तर त्यांचे पैसे देखील भरले ते, मात्र आता मैदान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार असताना आम्हाला परवानगी दिलेली असताना अमित शहा यांची सभा कशी होईल असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे। काय शांतवाचं धुंगावर लाता तुम्ही कायदा तोडत आहे, पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगतं का तुम्हाला? अमित शहा हे सांगता का कायदा तोडायचं काम? अमित शहा सांगता का कायदा तोडा म्हणून? अरे अमित शहाजी सांगतं का कायदा तोडायचं? माझे तत्व हे परवानगी आहे का नाही? वाचा ना परवानगी वाचा ना। कायदा तोडताय तुम्ही, कायदा तोडताना आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली? आपल्याला परवानगी भेटलेली आहे, परवानगी भेटताना आम्हाला युकार येत नाही। काय सांगतो कोणाचा दंड आहे? कायदा तोडताय तुम्ही, तुम्ही कायदा संविधान पायदळी तोडताय तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब। राहण्याचं काहीच राहिलं नाही इथं। सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या। सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता? तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करून ना। माझं म्हणणं आहे 24 तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आता आमची नाही का दादा? आम्ही उभा आहे ना दादा आम्ही उभा आहे ना। आम्ही परवानगी घेतली ना रितसर 18 तारखेला अर्ज टाकून रितसर परवानगी घेतली ना दादा आम्ही। त्यांची सभा होणं जसे अनिवार्य आहे दादा आमची आहे हो। शिंदे साहेब कायदा नका तोडू हो। बदली होऊन हो तुमची, फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही। हा विषय नाही का असं करता हो? पाया परवानगी रद्द कशी झाली? परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? 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 कोणाच्या अधिकारात रद्द केली? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का? कायदा तुमचा, कायदा तुम्हाला मान्य नाही का? कायदा मान्य नाही का? कायदा पाय लागू का? तुमच्या पाया लागू का? हे परवानगी हे रद्द झालं। तुम्ही अधिकारी आहे, तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही। आम्हाला कायदा शिकू नका। कायदा तुम्ही तोडत आहे, तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे। तुम्ही कायदा पायदळी आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय, तुम्ही करत आहे। तुम्ही आपण साहेब शांत काय शांत व्हायचं? धुंगावर लाता तुम्ही कायदा तोडत आहे, पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगतं का तुम्हाला? अमित शहा हे सांगता का कायदा तोडायचं काम? अमित शहा सांगता का कायदा तोडा म्हणून? अरे अमित शहाजी सांगतं का कायदा तोडायचं? माझे तत्व हे परवानगी आहे का नाही? वाचा ना परवानगी वाचा ना। कायदा तोडताय तुम्ही, कायदा तोडताना आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली? आपल्याला परवानगी भेटलेली आहे, परवानगी भेटताना आम्हाला युकार येत नाही। काय सांगतो कोणाचा दंड आहे? कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब। तुम्ही कायदा संविधान पायदळी तोडताय तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब। राहण्याचं काहीच राहिलं नाही इथं।
लहान माणसाचं काही सोडलं नाही. सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या. सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता? तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करेन ना. माझं म्हणणं आहे 24 तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आता आमची नाही का दादा? दादा आम्ही उभा आहे ना दादा आम्ही उभा आहे ना. आम्ही परवानगी घेतली ना रितसर 18 तारखेला अर्ज टाकून रितसर परवानगी घेतली ना दादा. आम्ही त्यांची सभा होणं कसं अनिवार्य आहे दादा? आमची आहे हो शिंदे साहेब. कायदा नका तोडू हो. आम्ही कायदा एक बदली घेऊन हो तुमची. फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही. बदली हा विषय नाही भाऊ. का असं करता हो? पाया पडा रे सगळं.